येस सर. हे क्लॅम्प लावायच्या अगोदर आहे ना, हे जे असेंब्लीची जी बीड्स आहेत ना, हे ते ॲडजस्ट करायचे. याला काय म्हणायचं, बीड्स. ओके. बीड्स हे क्लॅम्पसाठी एक असते बीड आणि हे स्टँडसाठी एक बीड असतो. असते. ओके. तर तुम्हाला कुठल्या लेवलला पाहिजे की नाही हे लावलेलं असतं लॅबमध्ये अगोदर. तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं हाईटला वरती वाढवायचं असं वाढवायचं. आणि बीड आहे की नाही ताकदीनं हे जे की नाही जे व्हर्टिकल स्टँड असं ताकदीनं हे करायचं, फिट करायचं. आता याच्यात कुठलीही वस्तू तुम्ही अडकवलं तर ती खाली जाणार नाही तर तुटणार आहे असेंब्ली. हो. ग्लासवेअर याच्यावरती. आणि हे कशासाठी आहे, क्लॅम्प होल्ड करण्यासाठी. ते काय करायचं, तुम्हाला कुठल्या लेवलला पाहिजे जाणार का खाली, नाही सर. टाकत तिथून लावून टाकायचं. आता इथे तुम्हाला काय लावायचं आहे, थिल्स ट्यूब. हे असंच वरती तयार करायचं. इथं तुम्हाला थिन्स ट्यूब लावायचं, इथं नुसतं थर्मामीटर अडकवायचं आहे. मग ह्याला काय एवढी जास्त ताकद लागत नाही, कारण फक्त थर्मामीटर तडकून ते खाली येणार आहे. याच्यावर हे अडकवायचं. आता हे अडकवताना बरेच जण हे तोडतात. हे तुटलं नवीन भेटत नाही, याची किंमत 500 ना, आता वाढली असणार. आवाज आला तट्ट की नाही लगेच 500 पावती तयार. शक्यतो तोडू नये कोणी, टेक्निकली व्यवस्थित प्रॅक्टिस करायचा. हे पकडा कोणतरी. काय करायचं, तू करतोस काय, हे इकडून असं फोकस मारला बस. मग मगाचपासून एवढं आम्ही करायला प्रॅक्टिस कोण म्हणत नाही की आम्हाला दिसत नाही. त्यांना दिसायला पाहिजे काय करायला. तेच की. बरं, आता हे ह्याला लावायचं. इथं विद्यार्थी दुर्घटना करतात आणि हे तोडतात. कारण हे मेटल आणि हे ग्लास आणि ते खाली पडणार म्हणून थोडंसं टाईट जास्त करायला जातात आणि पडते. तर ते ॲडजस्ट कसं करायचं, हे असं उघडायचं की जस्ट आत जाईल. जस्ट एंट्री मारू शकते आत. जाते काय, नाही. गेला, निघलं. ओके. हे असं का करायचं, आता तुम्हाला टाईट खूप कमी करायला लागणार. आणि टाईट आहे की नाही जस्ट थोडंसं करायचं. त्याच्या कर्वेचर आहे बघायला, जरी ह्याला घासून तुम्ही लावलं आणि जवळ लूज पडलं तरी इथे पडणार नाही, इथे नाडत नाही. आता मी टाईट करतोय, किती तो टाईट करतोय बघा, थोडंसं खेळतंय, अजून नाही. खेळतंय. सोडू काय, नको. अजून सोडलं तरी काय होणार काय, नाही होणार. तेवढं डिझाईन केले असं कर्वेचर. आपल्याला इथं बॉडीला लावायचं आहे. हो. सोडू काय, सोडू काय, सोडू शकतो. पडलं काय, नाही. आता मी टाईट केलं की नाही, कट्ट की नाही आवाज येते बघा. आणि मुली तोडतात का, मुलं तोडत नाहीत. मुलं जरा हुशार, टेक्निकली साऊंड असतात. मुली घाबरतात. आता म्हणजे असं करून पडते का थोडीशी टाईट, थोडंसं आणि टाईट करायला कट्ट की नाही तोडतं. हे खालीच पडते असेंब्ली. लिक्विड आवाज येते, कट्ट की नाही सगळेजण बघतात तोडलं. काहीच नाही. येस सर.
करू का थोडंसं नको का 500 रुपये जास्त झालेत. त्यांना दाखवतो की कसं होते. नको नको. हे जस्ट होल्ड केलेलं आहे येस सर. आणि जरी होल्ड केलं नसेल तर हे खाली इथे थांबते. झालं आपलं काम. जर ह्याला रबर लावलं तर बरं पडेल अजून. रबर लावलं तर काय होते तुला सांगतो. हम्म, इथे कागद लावतात बरेचसे विद्यार्थी. हम्म. हां चढते का त्यामुळे ती टेम्परेचर. हिटिंगच्या वेळेला ती कागद पेटते ती बरोबर. आणि डिस्टर्ब करते. कशाला सपोर्ट करायचं. त्याला ॲक्च्युली आत असते ते वापरून निघालेलं असते हां हां. आणि आपण टाईट करतच नाही ना जास्त. ठीक ठीक आहे. हे अरेंजमेंट ऑफ स्टँड अँड थील्स ट्यूब. हम्म, आता पुढची स्टेप आहे हम्म. थर्मामीटर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. किती ह्याचं आहे ते डिग्रीचं. 20-20 डिग्रीचा गॅप आहे. 20-40 सेल्सिअस. सेल्सिअस. ओके गुड आहे. आता 20 आणि 30च्या मध्ये एक कॅलिब्रेशन मध्ये 2 डिग्रीज. 5 कॅलिब्रेशन म्हणजे किती 10. बरोबर. 20 आणि 40च्या मध्ये 10 कॅलिब्रेशन्स आहेत. हम्म, म्हणजे एक कॅलिब्रेशन मध्ये किती डिग्रीज 2 डिग्री. 2 डिग्रीज. हे लक्षात ठेवा. नंतर अभ्यास करा त्याचा. येस. 0, 20, 40, 60, 80, 100. परत 20 म्हणजे 120 120. असं. हे कुठेपर्यंत आहे 200, 300, 360, 360. 360 पर्यंत थर्मामीटर आहे. लॅबोरेटरी थर्मामीटर हा. तर पहिलं काय करायचं. ही ग्लास ट्यूब आहे. हम्म, त्याला सोडियम फ्युजन ट्यूब पण म्हणतात. पण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही वापरताय म्हणून याला काय म्हणायचं ग्लास ट्यूब. ग्लास. याच्यामध्ये लिक्विड परत याच्यामध्ये Compound. ऑर्गॅनिक लिक्विड ज्याचा तुम्ही बॉइलिंग पॉईंट बघणार आहे ना ते तुम्हाला याच्यात टाकून इथं बांधायला लागणार. पहिला एमटी बांधायचं. बांधायचं याला एमटी. खात्री आहे का. खात्री कुणी आणली. तरी डिसेक्शन बॉक्समध्ये होते ना कोणाची तरी. आहे की आहे. नको. कुठल्या गावची ती. कशी येते चालत. कुठं घर. घरात फोन करून सांगा नंतर कोणतरी घेऊन जाईल. कुठं करायचं का एक्स्ट्रा भाग. तेव्हा असं 3/4 लेवलला बांधायचं वरती. मध्ये बांधायचं नाही. मध्ये बांधलं की ते हलते असं. या लेवलला बांधायचं असं वरती. थील पहिला स्टेपच्या एक 3/4 फोल्ड हे मारायची. वाइंड करायचं. दुसऱ्यांदा पण वाइंड करायचं. सपोर्ट घ्यायचं. दोघांनी करायचं नाही एकट्याने करायचं. नाहीतर एक जण पकडणार दुसरा जण दोरा बांधून ऑपरेशन केलं जातं. हे असं एकट्यानं करायचं. येस सर. आणि एक्स्ट्रा दोरा जो आहे की नाही तो कट करून टाकायचा. खात्री आहे ना धार. ऐक की असेल पकडायला लागणार. नाही कशाला. टेन्शनमुळे तुटते. नाही असं तुटलं पाहिजे. हां तुटलं की चांगलं आहे. हे असं पाहिजे. ओके. येस सर. आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक लिक्विड टाकायचा. मॅन्युअल आहे का. एखादा मॅन्युअल काढा. ठीक आहे. माहीत आहे की. बॉइलिंग पॉईंटच्या एक्सपेरिमेंटमध्ये जायचं आणि बॉइलिंग पॉईंट कसं काढायचा त्याची प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरमध्ये कुठंपर्यंत आलं आहे हे तुम्ही सांगायचं आता. बरोबर. आपण आत्ता पहिल्या पॉईंटलाच आहे. फिल द थील्स ट्यूब विथ लिक्विड नाही लिक्विड पॅराफिननं भरलं आहे. मोर दॅन 50% कॅपॅसिटी. थांब. पवा पहिलं पॉईंट वाच. Fill the test tube with a liquid paraffin to more than 50% capacity of main limb and clamp it. आता तिनं जे वाचलं ते केलेली. 3 ट्यूब 50%पेक्षा थोडंसं जास्त भरायचं आणि क्लॅम्प करायचं. तू दुसरा पॉईंट वाच. ओके. सील वन एंड ऑफ अ कॅपिलरी सो दॅट देर इज नो ओपनिंग लेफ्ट. आता कॅपिलरी घ्या त्याचं एक एंड सील करा. आणि एक एंड सील करा.
बर्नरला आलं पाहिजे तसं. हो, विचित्र बोलला. हां बर्नर सुरू करायचं. इकडे इकडे कुठे डस्टबिन कुठे एक तिथं खाली किंवा इकडे. विजवायचं नाही तर असं पेटून तिथं हा असं काय वाटतं मला जाळला म्हणजे ते कसं करायचं. नीट द्यायचं. ओके सर. आता सील वन एंड ऑफ द ग्लास कॅपिलरी ट्यूब. ती सील कशी करायची बघा पद्धत आहे. ते जोरात फिरवायचं. नाही फिरवलं की ते वाकणार, बेंड होणार. समोर नुसतं जो टिप आहे की नाही त्याला फिरवायचं जोरात. तिथे छोटंसं बीड तयार होते. बीडचा अर्थ काय? ते सील झाले. ते सील झालं. सील झालं. येस सर. दुसरी स्टेप, तिसरी स्टेपच. Place about 3-4 drops of liquid in the boiler tube, filling it to the height at 8 to 10 mm. म्हणजे हा बॉयलर ट्यूब. हा हे जे ट्यूब आहे की नाही त्याला बॉयलर ट्यूब म्हणायचं. कारण बॉइलिंग पॉईंट काढणार आहे म्हणून त्याला बॉयलर ट्यूब. सोडियम फ्युजन टेस्टमध्ये पण हे वापरते. तिथे सोडियम फ्युजन ट्यूब. नावं वेगवेगळे कार्याप्रमाणे. आता ह्याच्यात मला भरायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक लिक्विड. मग अशी ड्रॉपर दिलं होतं ना त्याच्यात आहे ते पिपेट आहे ती. किती ड्रॉप सांगितले? नाही व्हायचं त्याने. बाजू देतो एवढंच. हां 3 to 4 ड्रॉप्स म्हटले. 3 to 4 ड्रॉप्समध्ये एवढं भरतंय ते. ठीक आहे. वास घेतली की एनेस्थेशिया होते. भूल. येस सर. क्लोरोफॉर्म माहिती ना? येस सर. क्लोरोफॉर्म सारखा वास आहे की नाही? हो. ऑपरेशन थिएटरसारखा वास येते की नाही? येस सर. बहुतेक तिला सहन होत नाही. आई काही जण अलर्जिक असतात. हो हो हो. वासाचा अलर्जी असते. मग ते असलं वास आला की नाही चक्कर येते. आता तू कुठली स्टेप वाजली? आता चौथं वाज. Fourth, insert the capillary open and down in liquid containing the boiler tube. म्हणजे कॅपिलरी उलटी घालायची त्यात. ओपन अँड डाऊन. ओपन अँड डाऊन आणि सील्ड अँड अप. अप इन्सर्ट करायचं आहे. येस सर. येस सर. फिफ्थ. Attach the boiler tube to the thermometer bulb with the help of thread and suspend it in a thread tube. म्हणजे हा बॉयलर ट्यूब थर्मामीटरला अटॅच करा. आपण पहिलाच करून घेतलंय. हे बरं त्या प्रोसिजर प्रमाणे करा. हे बरं. हे अटॅच करायचं मग ते लिक्विड टाकायचं. आणि सस्पेंड कशात करायचं? त्या हां सस्पेंड करायचं ह्याच्यात. आता सस्पेंड करत असताना बघा फरक काय, प्रॉब्लेम काय होते. हे राहिलं मागं आणि हे पुढं. नाही पुढे घ्यायचं. तर हे पुढे घ्यायचं. हे ॲक्च्युली अगोदर अरेंजमेंट करून घ्यायचं असतं. काय पुढं करायचं?
सस्पेंड करताना एक लक्षात ठेवायचं, दोरा लिक्विड पॅराफिनमध्ये डीप व्हायला नाही पाहिजे. येस सर. दोरा डीप झाला तर हिटिंगच्या वेळेला दोऱ्याची आणि लिक्विड पॅराफिनची रिॲक्शन होते आणि दोरा तुटू शकतो गरम झाले की. म्हणून ते कधीच डीप होऊ द्यायचं नाही. बाहेरनं अंदाज घ्यायचा. नाही अजून खाली पाहिजे. काय खाली पाहिजे? ह्याच्यात बुडलं पाहिजे ना. बुडलं पाहिजे. मग हे खाली घेऊ का हे वरती घेऊ? हे वरती घ्यायचं. नाही थांबा, ते खाली घ्यायचं. बरोबर याला हात लावायचं आहे. नाही. नाही, बरोबर आहे. ते काहीतरी करायला घ्यायचं नाही. थोडंसं लूज झालं की खाली झालं. पडलं. वाटच बघायला मी. डिटेक्टर आहे आमच्याकडे आणि इथे कॅमेरा आहे. येस. कॅमेरा तिथे दिसते ते. येस सर. आता ह्याला बंद करायचं तो. ओके. नाही तर काय होणार? पडणार. पण खाली थर्मामीटर तुटेल. आता काय करायचं? ह्याला लूज करून खाली घ्यायचं. हां. आता हे सगळं हाईट बीट चांगली पाहिजे. नियंत्रण पाहिजे. लूज मध्ये सोडलं सगळं. आता समजा लूज मध्ये हे लूज केलं आणि खाली आणलं आणि लूज सोडलं तर हे येणार खाली. प्रेशर पडणार. हे घेऊन खाली. थर्मामीटर तुटणार. थर्मामीटर कितीला आहे? 350. 1000ची नोट जाते. थिल स्टेप सांग म्हणाले तुम्ही मिळत नाही साहित्य. आता हे सिलेबस बदललं. जे प्रोडक्शन आहे ते आता हळूहळू कमी करत गेले. मग तुमच्या बॅचसाठी जेवढं शिल्लक आहे तेवढं आम्ही मेंटेन केलं आहे. तर तोडू नका. येस सर. आता हे मी खाली घेतो. लिक्विड पॅराफिन ऑर्गॅनिक लिक्विड तुमचा ह्याच्यामध्ये डीप झाला, लिक्विड पॅराफिनमध्ये डीप झाला म्हणजे बस तेवढंच महत्त्वाचं. नाही सर, अजून जरा खाली घ्या. वर आला आणि क्लॅम्प केल्यावर. ओके फाईन. टाईट टाईट. येस सर. आता समोर मग तुम्ही उभारला की नाही, हे रिडिंग्स दिसले पाहिजे. ग्लास कॅपिलरी ट्यूब दिसतेच. येस सर. त्याचं ओपन एंड खाली डीप झालेलं आहे आणि दोरा लिक्विड पॅराफिनच्या वरती आहे. हे असं क्लिअर व्यवस्थित दिसलं पाहिजे बाबा, मगच तुमचं सेटिंग बरोबर आहे. त्याला मार्क आहे. अरेंजमेंट करायची, परीक्षेतून दाखवायचं. येस सर. म्हणजे अरेंजमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. ते सगळं नट्ट बिटू सगळं चेक केले. आता काय करायचं, शक्यतो साईडला लागलं नाही पाहिजे. काय हे वे ते मला इथनं साईडनं दिसते इथं लागले. लागले. थोडंसं पुढं करून घ्यायचं. ओके सर. आता वाचा. इथं आलं ना, हिट द थिल्स ट्यूब ग्रॅज्युअली विथ लो फ्लेम. म्हणजे लो फ्लेम ठेवायचं आणि थिल्स ट्यूब हिट करायचं. त्यानंतर व्हेन बबलिंग ऑफ कॅपिलरी इनिशिएट्स डिस्कंटिन्यू हिटिंग देअर विल बी स्टडी स्ट्रीम ऑफ बबल्स फ्रॉम कॅपिलरी ट्यूब. ओके. खाली लिक्विड आहे की नाही, ऑर्गॅनिक लिक्विड बोर्डवरती दाखवतो. ते कन्सेप्ट समजायला पाहिजे. टेस्ट ट्यूब, बॉइलिंग पॉइंट ट्यूब, बॉयलर ट्यूब्स. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक लिक्विड किती घेतलं? 2 to 3 ड्रॉप्स. ऑर्गॅनिक लिक्विड त्याच्यामध्ये काय डीप केलं? थर्मोमीटर आणि नाही कॅपिलरी सॉरी. सील एंड वरती आहे. असं आहे. आणि तुम्ही हीट करताय. लिक्विड पॅराफिन भोवती आहे याच्या. ते हीट झालं
हा ऑर्गॅनिक लिक्विड जेव्हा बॉईल होईल, बॉईल झालं की त्याची काय होणार, कन्व्हर्जन कशात वेपर होणार? मध्ये, वेपर होणार. ते वेपर्स कुठे जातील? साईडला पण आणि कॅपिलरी ट्यूब मध्ये पण. साईडला जात नाही, कॅपिलरी ट्यूब मध्ये ते इथनं असं जायचा प्रयत्न करणार. वेपर चाललेत काय? हो. जाणार का? नाही, नाही सील आहे. जाणार. सील असल्यामुळं मग न जाऊ शकल्यामुळं साईडनं इथनं असे बबल्स तयार होतात त्याचे असे, इथनं असं मग साईडनं जाणार. पहिला कशातनं जायचा प्रयत्न करणार? कॅपिलरी ट्यूब मधनं. जागा नसल्यामुळे मग साईडनं. साईडनं. प्रेशर थांबू शकत नाही तुम्ही, वेपर प्रेशर. ऑर्गॅनिक लिक्विड बॉईल झालं की त्याची वेपर जिथं होणार ते बाहेर जाणारच. Yes, जसं sir. तुम्ही स्टीम कुकरमध्ये स्टीम तयार झाली, ती स्टीम आतच राहते का? नाही. ती बाहेर पडते, ती विसलमधनं प्रेशर बाहेर पडतं. आता तुमचं ऑर्गॅनिक लिक्विड बॉईल झाला, त्याला बाहेर जायचं आहे. तुम्ही हे इथं लावल्यामुळे इथनं जाऊ शकत नाही. कॅपिलरी ट्यूब का लावली? तुम्हाला बबल्स बघायचे आहेत म्हणून. तुम्हाला कळणार कसं बॉईल झालं? मग ते बबल्स असे घालणार. सुरुवातीला वेग असा असणार, एक बबल, दोन बबल असं. परत थोड्या वेळानं बबल्स, मग हिटिंग बंद करायचं आणि बबल्सचा रेट बघायचा. नंतर थोड्या वेळाने बबल्स असे वाढतील. प्रमाण काय जास्त होतं. थोड्या वेळानं एकदमच असं धार लागणार. तेव्हा टेम्परेचर बघून ठेवायचं आणि लगेच थोड्या वेळानं हे सगळं एक अर्ध्या मिनिटात सगळं संपते. लिक्विड संपते बॉईल. लिक्विड मग बॉईल पूर्णच होणार ना. 2 ते 3 ड्रॉप घेतले. हो. मग 2 ते 3 ड्रॉप आहे की नाही, सुरुवातीला असं स्पीड आणि बबलिंग थांबलं. बबलिंग थांबलं म्हणजे सगळं ऑर्गॅनिक लिक्विडचं कन्व्हर्शन कशात झालं? वेपर मध्ये. त्याचेच टेम्परेचर बघायचं आणि तो बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर तो वाच. Okay. When bubbling of capillary initiates, discontinue heating, there will be a steady stream of bubble from capillary tube. When bubbling stops emerging from and liquid begins to rush in capillary tube, note the temperature. This इज बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर. okay. This is the boiling point of liquid. हे बघा, हे वायवामध्ये विचारतात तुमचं बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर कुठला? वेन बबलिंग स्टॉप्स अँड द लिक्विड स्टार्ट्स रायझिंग. Rising. थोडासा जो लिक्विड असेल की नाही, तर थोडासा जास्तीत जास्त लिक्विड जेव्हा इथं असणार त्याचे बबल्स होणार. आणि शेवटचा थोडासा जो राहील की नाही तो काय होतो, Capillary. थोडासा वरती जायचा प्रयत्न करतो. थोडासा राहिलेला, बराचसा उडून गेलेला बबल्सच्या माध्यमातून. yes sir. बबलिंग स्टॉप्स. Yes sir. आपण बघूया तसं होते काय 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 घडामोडी. Okay. इकडे. थँक्यू. तू मला लक्ष दिलास, ते बाकीच्यांना लक्ष कोण देणार आहे? हां. लक्ष द्यायची काही गरज नाही. नाही. प्रत्येकानं आपलं स्वतः ते शिस्त ठेवा. यस सर. हिट करत असताना एक बेस धरायचा, हां. ते सरळ ठेवायचं आणि असं हिट करायचं. टेम्परेचर किती आहे? 25 30. 30. नाही बघा, हिट करत असताना डिस्टन्स ठेवा, नाही तर ह्याला मारशीला. बोल काय करताय पोरं, किती आलं मारतात ते. प्रॅक्टिकली सांग, बोलत जाऊ नका. यस सर. $40. बबल चालू झालं काय? हां. नाही अजून. हां झाले. एक एक बबल यायला लागले, स्लोली यायला लागले. टेम्परेचर किती आहे? 60च्या आसपास. 60. होय, आता 60ला पोचलं. फास्ट वाली बबलिंग. हो. बबलिंग बबलिंग वाढलं. लय वाढलं. बास करा हिटिंग आता. फास्ट झालं. झालंय. यस सर. स्पीड झाला.
टेम्परेचर टेम्परेचर इज 70 75 प्लस. बबलिंग विगरसली व्हायली, फास्ट व्हायली. ती थांबलं की टेम्परेचर बघा. थांबलं. नाही अजून आले. बबलिंग आहे. हो. टेम्परेचर किती आहे? 85 90 90 96 मगाशीच गेलं. थांबलो मी 75च्या आसपास थांबलो की. बंद करते का नाही? आता हा जो लिक्विड पॅराफिन आहे ना जरा तो कलर झाल्यामुळे विजन जरा व्यवस्थित ब्लड आहे. ओके. कलरलेस असलं की जरा व्यवस्थित दिसते. आणि तुम्हाला मी कलर्ड ऑर्गॅनिक लिक्विड देतो त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतं ते. तर बॉइलिंग पॉईंट हे झालं. एलिमेंट्स आहेत की नाही तुमचे, तुम्ही सरळ नायट्रोजन सल्फर हॅलोजन ॲब्सेंट आहेत हे तुम्ही लिहून टाकायचं. आता तुम्हाला फंक्शनल ग्रुप टेस्ट दाखवतो याची. इस्टरची ते चार्टमध्ये जसं आहे तशी ती फंक्शनल ग्रुप टेस्ट करायची. हे बघा हे पहिला तुमची प्रिलिमिनरी टेस्ट. त्याच्यामध्ये बघून तुम्ही ते मॅन्युअलमध्ये लिहिता. नंतर तुम्ही फिजिकल कॉन्स्टंट केलं हे डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स हे करणार, त्याची रिॲक्शन वगैरे येतात. मग तुमचं कन्क्ल्युजन तुम्ही लिहिणार. यस. नंतर फंक्शनल ग्रुपमध्ये तुमच्या कंपाऊंडमध्ये एलिमेंट्स CHO आहेत. असतं. तुमचा कंपाऊंड ॲसिडिक आहे नाही. तर तुमचा कंपाऊंड न्यूट्रल आहे. CHO न्यूट्रल. आता न्यूट्रलमध्ये काय बघायचं? अल्डिहाइड नाही आहे तुमचा कंपाऊंड, अल्कोहोल नाही आहे, ईस्टर. ईस्टरची फंक्शनल ग्रुप टेस्ट काय? ईस्टरची फंक्शनल ग्रुप टेस्ट सॅम्पल प्लस वॉटर प्लस 1 ड्रॉप ऑफ NaOH प्लस 1 ड्रॉप ऑफ फेनॉल्फथालीन हीट. पहिला पिंक कलर आहे ना, नंतर हीट केल्यानंतर पिंक कलर व्हॅनिशेस. ईस्टर प्रेझेंट. ही टेस्ट बोललेला सॅम्पल प्लस वॉटर. किती क्वांटिटी दिली? ते वॉटर 2 ते 3 ml घ्यायचं. काय रे काय भूक लागली? जरा असं झालंय. त्याला काय वाटतं प्रॅक्टिकल 11वी 12वी सारखं असणार. फुल भरायचं आहे का? नाही. 2 ते 3 मिनिटात कंट्रोल बस. ठीक आहे. त्याच्यात 1 ड्रॉप फेनॉल्फथालीन टाकायची. फेनॉल्फथालीन फिनॉप्थॅलिन दिले. टेनरची बॉटल घे. NaOH ॲम्बर कलर इकडे समोर ॲम्बर कलर बॉटल आहे की. हां. few ड्रॉप्स टाकायचे, ड्रॉपन टाकायचं असतं. आता हा फेनॉल्फथालीन इंडिकेटर आहे. इंडिकेटर आहे. जो NaOH मध्ये कुठला कलर? पिंक कलर देतोय. पिंक कलर देतोय. आता एक लक्षात ठेवा, ईस्टरला बॉईल केलं तर ईस्टरचं कन्व्हर्जन अल्कोहोल आणि ऍसिड मध्ये होते. ऍसिडमध्ये फेनॉल्फथालीनचं कलर काय होणार? कलरलेस होणार. कलरलेस होणार. जर ईस्टर असला तर तो बॉईल झाल्यानंतर ऍसिड रिलीज करणार, तो याला कलरलेस करणार. ते बॉईल करून बघायचं नाही. ॲक्च्युली डायरेक्ट हीट करायचं नाही आणि फ्लेम पेटू शकते. ओके. डायरेक्ट हीटिंग करायची. वॉटर बाथमध्ये का लावा? वॉटर बाथ कशाला? एक्सपिरियन्स आहे की? आहे. ओके. ते वालं का? थांबा. ते टॉंग्स आहे टेस्टिंग पावडर तिकडे.
ऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहे की सर आमच्याकडं तोंड कर. तो घातलेला वाटतं दोन्ही एकच आहे. नाही इंडिकेटर जास्त पडले. एनएच जास्त पडले मोठी बॉटल म्हणून. एनएच जास्त पडले. एनएच आहे की नाही 1, 2 ते 3 थेंब टाकायचे असतात ना. एनएच जास्त झाले की फेनॉल त्यांनी डार्क पिंक कलर आणि मग रिलीज होत नाही. ते पिंक कलर आहे की नाही जाते. पिंक कलर गेले की काय म्हणायचं इस्टर प्रेझेंट. इस्टर प्रेझेंट. तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती ते एक्सपेरिमेंटचे डिटेल्स पाठवतो. येस सर. ते तुम्ही कशामध्ये लिहायचं मॅन्युअलमध्ये. किती वाजलं होतं? 3:48 4 वाजायला 15 मिनिट. आज करू नका तुम्ही. आज तुम्ही बघितलं पुढच्याला आलं की पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये हेच स्टेप्स असतात सगळे. येस सर. ते तुम्ही करा. ओके सर. काही जणांना बसूसचा काय प्रॉब्लेम हो. पुढच्या जरा लवकर चालू करू आपण. येस सर. ठीक आहे. ओके.